संतोष बांगर यांच्या नावानं दवंडी देत लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप होतोय। हिंगोलीच्या कळमनुरीमधून पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। संतोष बांगरांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। आणि स्वतः संतोष बांगर आपल्या सोबत आहेत। संतोष बांगरजी, तुमच्या नावे दवंडी पिटली जाते, या ठिकाणी सरकारची योजना आहे, तुम्ही श्रेय स्वतः लाटताय असा आरोप केला जातोय। ते सरकारची योजना म्हणजे सरकारच आम्ही आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे हे सर्वसामान्याचं सरकार आहे आणि ती दवंडी देणं म्हणजे काही चुकीचं नाही, पण विरोधकाला काही काम राहिलं नाही आणि ते विरोधक तुम्हाला सांगतो की असा प्रोपोगंडा करत असतात, त्याच्याकडे हा संतोष बांगर लक्ष देण्यासारखं नाही। जो व्हिडिओ आमच्या समोर आलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता त्या महिलांच्या हातात काहीतरी देतोय, ते काय कॅश आहे, धनादेश आहे, काय आहे? ते विरोधकांना मला वाटतं की ती कॅश दिसते, पण आमचा कार्यकर्ता जो देतोय घेतोय महिलेकडून ते त्यांचे अपडेट करण्यासाठी आधार कार्ड असतील, त्यांच्या ज्या महिला बहिणीच्या जे फॉर्म रिजेक्ट झालेत ते पुन्हा त्यांना अपडेट करून कसे फॉर्म भरायचे त्यासाठी सर्कल वाईज मेळावे चालू आहेत आणि सर्कल वाईज मेळावे एका सर्कल मध्ये किमान 5-6 हजार महिला त्या ठिकाणी जमा होतात। म्हणून मला वाटते की विरोधकाच्या डोळ्यामध्ये ते खुपतंय आणि त्यांना ते सहन होत नाही की आता करायचं तरी काय, कसं होणार आपलं। त्यासाठी तुम्हाला सांगतो हा डाव त्यांनी टाकलेला आहे। तुम्ही जे म्हणताय घेतोय, तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये तुमचे 2 कार्यकर्ते काहीतरी वाटताना दिसतात, ते काय आहे, काय वाटतात? ते वाटताना दिसत नाहीत मॅडम, माझ्या समोर इथे व्हिडिओ सुरू आहे। इकडे हो बरोबर आहे, त्यांचे आधार कार्ड आमच्याकडे आहेत। ते आधार कार्ड तुम्हाला सांगतो की आमची अंगणवाडी सेविका, मदतनीस, सीआरपी, बँक सखी, कृषी सखी यांनी हे आधार कार्ड त्यांचे बँकेचे पासबुक असतील ते आमच्याकडे जमा करून घेतले होते। ज्या ज्या ठिकाणी कुठे अडचण येत असेल त्या त्या ठिकाणी आमचे संपूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते, शाखा प्रमुख, त्या ठिकाणचा सरपंच, ग्रामपंचायती सदस्य त्यांचे ते काम तुम्हाला सांगतो की ग्रामीणची महिला बँकेमध्ये जाऊ शकत नाही, काम करू शकत नाही, त्यांना काही समजत नाही, त्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते ते काम करून त्यांच्यापासून ते जे त्यांचे आधार कार्ड घेतले असतील त्यांना आधार कार्ड वापस देत आहेत, त्यांचे बँकेचे पासबुक असतील त्यांना बँकेचे पासबुक वापस देत आहेत। बर, आणि आधार कार्ड, पॅन कार्ड हे लिंक करण्यासाठी तुम्हाला सांगतो की कार्यकर्ते आमचे जमा करत आहेत। बर, संतोष बांगरजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। ओके। विरोधकांनी ही पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केलेला आहे, मात्र संतोष बांगर यांनी हा आरोप फेटाळलेले आहेत आणि हा धनादेश किंवा रोख रक्कम नव्हे, तर यामध्ये आधार कार्ड सोबत घेऊन ज्या महिलांचे कागदपत्र पूर्तीसाठी आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंट्स घेतलेले होते ते त्या महिलांना परत देण्यात येत आहेत असं ते म्हणालेले आहेत। लाडकी बहीण योजना आधार कार्ड सोबत घेऊन रुपूरला बांगर पैसे वाटणार आहे हो।